लग्न झाल्यावर शिल्पा तिच्या सासरी पोहोचली. लग्न झाल्यावर कार्यक्रम झाल्यावर एक एक करून सगळे पाहुणे निघून गेले. पण तिची नणंद आणि तिच्या नणंदचे 2 मुले तिथेच 2 दिवस राहिले. शिल्पाला सासू आणि सासरे नव्हते. ते खूप आधीच देवाघरी गेले होते. त्यामुळे शिल्पाची नणंद ईशा माहेरी राहिली होती. ईशाने शिल्पाला खूप प्रेम दिलं, कारण तिला सासूची आठवण येऊ नये. भावाच्या लग्नाची सगळी जिम्मेदारी ईशा सांभाळत होती. घरातील प्रत्येक काम ईशाने शिल्पाला समजून सांगितलं होतं. शिल्पा पण खूप प्रेमळ स्वभावाची होती. त्यामुळे ईशाचं मन तिने लगेचच जिंकून दाखवलं होतं. ईशा या गोष्टीसाठी निश्चित होती की तिच्या भावाला प्रथमेशला खूप चांगली जीवनसंगिनी मिळाली आहे. आता तिला तिच्या भावाची काहीच काळजी करण्याची गरज नव्हती. दुसऱ्या दिवशी ईशा तिच्या सासरी चालली होती. जाताना ती शिल्पाच्या गळ्यात पडली आणि म्हणाली की माझा भाऊ प्रथमेश मनाचा खूप मोठा आहे. तो तुला कधीच त्रास देणार नाही. तू पण त्याची चांगली काळजी घे आणि कधी पण तुला माझी गरज असेल तर फोन करत जा. मी नेहमी येतच राहील. सासर आणि माहेरमध्ये फक्त 4 तासाचं अंतर आहे. यावर शिल्पा ईशाला म्हणाली की ताई, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी प्रथमेश यांची चांगली काळजी घेईन. शिल्पाने ईशाचा आशीर्वाद घेतला. ईशा प्रथमेशपेक्षा 5 वर्षांनी मोठी होती. रिक्षा आली होती. नंतर ईशा ऑटोमध्ये जाऊन बसली. परंतु दोन्ही पण मुले ऑटोमध्ये बसण्यासाठी तयार नव्हते. शिल्पा प्रेमाने त्या मुलांना म्हणाली की जावा, मम्मीपाशी जाऊन बसा. पण ईशा म्हणाली की नाही, आता तू आली आहेस म्हणल्यावर हे दोघे इथेच राहणार. कारण पुढे ती बोलणारच होती पण शांत बसली. ईशाचं बोलणं ऐकून शिल्पा तर अवाक झाली. शिल्पाच्या लग्नाला फक्त 2च दिवस झाले होते. त्यामुळे आताच नणंदला काय म्हणणे तिला योग्य वाटले नाही. नणंद गेल्यावर शिल्पाच्या डोक्यात अनेक प्रश्न थैमान घालू लागले. तिला वाटू लागलं की ईशा आपली नणंद यामुळेच आपल्यावर स्नेह दाखवत होती की मी त्यांच्या मुलांची सारी जिम्मेदारी घ्यावी. पण त्यांची ही योजना आहे याबाबतीत मला एकदा तरी सांगायला पाहिजे होतं. तिच्या मनात राग निर्माण होऊ लागला. आपल्या मनाने तिच्या मुलांची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे असा तिचा संशय आला होता आणि तो संशय तिला काढायचा होता. त्यामुळे ती संध्याकाळी प्रथमेशची येण्याची वाट पाहू लागली. प्रथमेश घरी आल्यावर त्याला शिल्पाने चहा पाणी दिलं. शिल्पाने तिच्या मनाला शांत केलं आणि प्रथमेशला रिलॅक्स पाहून ती प्रेमळ शब्दात म्हणाली की प्रथमेश, ईशाताईची मुले आपल्यापाशी इथेच राहणार आहेत का? प्रथमेश तिला म्हणाला की ते दोन्ही पण मुले ईशाताईची नाहीत. ती दोन्ही पण मुले माझी आहेत. माझी पहिली बायको जेव्हा मरण पावली तेव्हा हे दोघे पण छोटे होते. त्यामुळे ईशाताई या दोघांना सांभाळण्यासाठी घेऊन गेली होती. प्रथमेशचं बोलणं ऐकून तर शिल्पाच्या पायाखालची जमीन सरकली आणि ती त्याला ओरडत म्हणाली की प्रथमेश, तुमचं पहिले लग्न झालं होतं आणि तुम्ही हे मला का नाही सांगितलं? तुम्ही मला धोका दिला. शिल्पा बेंबीच्या देठापासून ओरडून प्रथमेशला म्हणाली. शिल्पाला वाटू लागलं की काहीतरी वाईट प्रसंगाला ती सामोरी गेली आहे. जे काही आता घडलं त्याबद्दल तिने कधीही स्वप्नात पण विचार केला नव्हता. प्रथमेश काही वेळ आश्चर्याने शिल्पाकडे पाहू लागला. त्यानंतर तो हळू आवाजात म्हणाला की मी तुला खरंच काही माहीत नाही. मी तर तुझ्या भावाला सगळं काही खरं सांगितलं होतं. हे बघ, मी तुला कोणताच धोका दिला नाही. हवं असेल तर तू अजून पण माझ्या पिंजऱ्यातून तू आझाद आहेस. पण असा माझ्यावर आळ घालू नकोस. तू कधी पण हे घर सोडून जाऊ शकतेस. प्रथमेशचं बोलणं ऐकून शिल्पाला तर चक्कर आली. कारण भावाबद्दल सत्य ऐकून तिला काही सुचत नव्हतं. आता खरी चूक प्रथमेशची नसून तिच्या भावाची होती.
तिचं एवढं डोकं दुखू लागलं की तिला वाटलं की आता तिचे डोके आता विचाराने फुटून जाईल. तिने दोन्ही हाताने तिचे डोके धरून ठेवले आणि डोक्याला हात लावून ती मोठमोठ्याने रडू लागली. रडत असताना तिला चक्कर आली आणि ती खाली पडली. तिच्याकडे बोलण्यासाठी आणि ऐकायसाठी काहीच राहिले नव्हतं, कारण तिचे सगळे स्वप्न तुटली होती. तिच्या शरीरातून प्राण गेल्यासारखं तिला वाटू लागलं. थोड्या वेळाने ती तिच्या जागेवरून उठली आणि सोफ्यावर जाऊन विचार करत बसली. पण शिल्पाच्या डोक्यामधल्या विचाराने तांडव सुरूच ठेवलं होतं. जुन्या आठवणी पावसासारख्या बरसू लागल्या. तिचे वडील तर ती लहान असतानाच देवाघरी गेले होते. तिच्या आईनेच तिचा आणि तिच्या भावाचा सांभाळ केला होता. तिच्याच आईने तिच्या भावाला शिकवून नोकरीला लावलं होतं. जेव्हा शिल्पा कॉलेजमध्ये शिकत होती तेव्हा ती तिचे स्वप्ने विणत होती. आईच्या सहवासात तिला सर्व काही मिळत होतं. पण अचानक तिच्या आईला हार्ट अटॅक आला आणि त्यात तिची आई गेली. शिल्पाचा भाऊ तिच्यापेक्षा 6 वर्षांनी मोठा होता. त्यामुळे शिल्पाच्या भावाचं लग्न जेव्हा आई होते तेव्हाच आईने करून दिलं होतं. आई गेल्यावर भाऊ आणि वहिनी या दोघा तिच्याबद्दलचे विचार खूपच बदलले. ते दोघे पण शिल्पाला आता शिल्पा त्यांचा ओझा आहे असं समजू लागले. शिल्पाचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पुढे तिला काही शिकून दिलं नाही. तिला नोकरी करायची होती, पण वहिनीने आणि भावाने परमिशन दिली नाही. त्यामुळे शिल्पा घरीच राहत होती. तिची वहिनी पण ऑफिसला जात होती. त्यामुळे घरातील सगळं काम आता शिल्पालाच करावं लागत होती. शिल्पासाठी अनेक स्थळे येत होती, परंतु आता शिल्पा वहिनीचे चांगलीच कामे करत होते. त्यामुळे वहिनीला वाटलं एवढ्या लवकर शिल्पाचं लग्न करायची काहीच गरज नाही. त्यामुळे शिल्पा आता तिच्या वहिनीची हक्काची मोलकरीण झाली होती. बघता बघता तिच्या वहिनीला 2 मुले झाले. बघता बघता शिल्पाचं वय 30 वर्ष पार होऊ लागलं. आता डोक्यावरून पाणी जाऊ लागल्यामुळे शेजारच्या पाहुण्यांनी मित्रांनी मिळूनच लग्न करा म्हणून त्यांच्यावर प्रेशर टाकला. पण शिल्पाचं वय जास्त झाल्यामुळे तिचं लग्न होण्यासाठी खूप प्रॉब्लेम येऊ लागले. काही मुले येत होती पण खूप हुंडा मागत होती. त्यामुळेच लग्न जमत नव्हतं आणि शेवटी शिल्पासाठी प्रथमेशचं जो 2 मुलांचा बाप आहे त्याचं स्थळ आलं आणि भावाने आणि वहिनीने तिला प्रथमेशचं सत्य न सांगता तिचं लग्न लावून दिलं. शिल्पाच्या मनात तिच्या भावाबद्दल आणि वहिनीबद्दल घृणा निर्माण झाली. अचानक तिच्या पुढे प्रथमेश येऊन उभा राहिला. प्रथमेशला पाहून तिने तिचे विचार थांबवले. प्रथमेश तिच्यापाशी बसला आणि म्हणाला की हे बघ शिल्पा, तुझ्यासोबत जे काही घडलं ते खूपच वाईट घडलं. पण असं दुःखी राहिल्यावर गेलेली वेळ परत येत नसते. हे बघ, आता उठ आणि शांत मनाने या समस्याचे निरसन कर. तू जो पण निर्णय घेशील तो निर्णय मला मान्य आहे आणि तोपर्यंत तू या घरची पाहुणे आहेस. मी तुला स्पर्श पण करणार नाही. मी तुझं आयुष्य बर्बाद करू शकत नाही. तू म्हणत असशील तर मी आत्ताच तुला तुझ्या भावापाशी सोडून येतो. ती म्हणाली की भावापाशी जाऊन मी काय करू? माझ्या भावाला खरंच माझा आनंद पाहिजे असता तर त्याने माझ्यासोबत एवढा मोठा धोका केलाच नसता. मला त्यांच्या घरी जायचं नाही. आणि असं म्हणून शिल्पा रडू लागली. पण एका मिनिटातच तिने तिचे अश्रू पुसले आणि काम करू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी तिच्या नणंदचा ईशाचा फोन आला. शिल्पाला कळालं की रात्री जे काही घडलं ते सगळं प्रथमेशने ईशाला सांगितलं असेल. त्यामुळे तिचा फोन आला आहे. तिकडून ईशाचा आवाज आला, हे बघ शिल्पा, आम्ही काहीसुद्धा लपवून ठेवलं नाही. आम्ही सगळं सत्य तुझ्या भावाला सांगितलं होतं.
आम्हाला वाटलं की तुझा भाऊ याविषयी तुला कल्पना देईल. हे बघ, तुझ्या आयुष्यात आता अडथळे 2 मुले आहेत, तर काळजी करू नको. आधी पण ती मुले माझ्यापाशीच होती आणि आता पण त्या मुलांची जबाबदारी घेण्यासाठी मी तयार आहे. पण प्लीज शिल्पा, तू माझ्या भावाला प्रथमेशला सोडून जाऊ नकोस. खूप वर्षानंतर माझ्या भावाच्या आयुष्यात तुझ्या रूपाने आनंद आला आहे. तो खूप मुश्किलीने या लग्नाला तयार झाला होता. ती भरल्या डोळ्यांनी म्हणाली की ठीक आहे. यापुढे शिल्पा काहीच बोलली नाही. शिल्पा तिचे विचार मांडण्याच्या आधीच तिच्या नणंदमुळे तिचे रस्ते मोकळे झाले होते. तिने अजून एकदा नव्याने विचार करायची सुरुवात केली. तिला तिच्या भावाकडे जाऊन अजून ते जीवन जगायचं नव्हतं आणि एक असहाय्य मुलगी जर एकटी राहिली तर दुनिया त्याची काय हालत बनवती हे पण तिला माहिती होतं. पण ती विचार करते की जर तिचं लग्न झालेल्या मुलासोबत झालं असतं तरी तो मुलगा प्रथमेशसारखा एवढ्या संस्कारी निघाला असता का, असे प्रश्न तिच्या डोक्यात घोळू लागले. यामुळे प्रथमेशची काही चूक नाही. तो अजून मला स्वतंत्र करण्यासाठी तयार आहे आणि एवढी प्रेमळ नणंद मिळणं पण अशक्य आहे. प्रथमेश आणि ईशा या दोघांचं भाऊ बहिणीचं प्रेम पाहून ते या प्रेमासाठी काही करायला तयार आहेत. ईशाने तर भावाची मुले एवढ्या वर्ष सांभाळली आहेत. भावासाठी किती तिने त्याग केला आहे, पण तिला भावाचं प्रेम भेटू शकलं नाही याची खंत वाटू लागली. मुले पण आता पहिले शिल्पापाशी येण्यासाठी घाबरत होते, पण आता मुले पण बिनधास्त शिल्पापाशी येऊन बसत बोलत होते. ती जिकडे जाईन तिकडे तिच्या मागे येत होते. एवढ्या सोन्यासारख्या परिवाराला ती कशी त्यागणार होती? जर नातं व्यवस्थित असेल तर आनंद नक्कीच मिळत असतो. सगळा आनंद प्रॉपर्टी धन दौलत असल्यावर मिळतो असं काही नाही. तिच्या पुढे तिच्यावर प्रेम करण्यासाठी सगळे तयार होते आणि त्याच प्रेमासाठी शिल्पा तरसली होती. काही परिवारामध्ये सुनांना किती खालच्या थराची वागणूक दिली जाते, पण इथे तर तिला सगळे सन्मान देत आहेत. तर मग अजून शिल्पाला काय पाहिजे आहे? तिने तिच्या मनाला समजावलं की मी या परिवाराला सोडून कुठे जाणार नाही. आता हेच माझं सासर आहे आणि मुले पण माझीच आहेत. तिने तिच्यासोबत जे काही घडलं ते सगळं विसरून टाकलं आणि तिने प्रेमाने मुलांना जवळ बोलावलं आणि म्हणाली की बाळांनो, मी आता माझ्या घरी जाणार आहे. तुम्ही तुमच्या आत्याच्या घरी राहायला जाणार ना? ते मुले म्हणाले की नाही नाही, तिथे बाबा राहत नाहीत. आम्हाला तुमच्या दोघांसोबत राहायचं आहे. प्लीज तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. आम्हाला तुम्ही खूप आवडतात. असं म्हणून दोन्ही पण मुले रडू लागले. तिने प्रेमाने दोन्ही पण मुलांना तिच्या पदरात घेतलं. तिचं पण मन भरून आलं होतं. एवढं प्रेम तर तिच्या भावाच्या मुलांनी पण तिच्यावर दाखवलं नव्हतं आणि तिने तर त्या मुलांवर लहानपणापासून माया लावली होती. शिल्पाने लगेचच तिच्या नणंदला ईशाला फोन लावला आणि तिचा निर्णय सांगितला. ती म्हणाली की ताई, मी कुठे जाणार नाही आणि मुले पण कुठे पण जाणार नाहीत. मी मुलांना माझ्यापाशी ठेवणार आहे. शिल्पाचं अजून बोलणं झालं नव्हतं तर तिची नजर प्रथमेशवर पडली. प्रथमेश तिच्या निर्णयाला ऐकून डोळ्यात पाणी घेऊन हसत होता. आपल्या नवऱ्याची नजर तिच्यावर पडली म्हणून ती पण लगेच लाजली. ती तर फक्त प्रथमेशकडे पाहत बसली. ते हे विसरून गेली की ती तिच्या नणंदसोबत फोनवर बोलत आहे. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.